नमस्कार, मी सचिन मोरे. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही सविस्तर बातम्या. सुरजनांशी संवाद या उपक्रमाअंतर्गत ऐरोली विधानसभेचे माजी आमदार तथा भाजप नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी प्रभाग क्रमांक 61 मधील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. समाजसेवक सुरेश शिंदे यांच्या आयोजनातून प्रभाग क्रमांक 61 मधील सेक्टर 10 येथील ओम भैरवनाथ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी ते सेक्टर 9 नक्षत्र अपार्टमेंट असोसिएशन अशा काढण्यात आलेल्या या संवाद पदयात्रेत जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या समवेत समाजसेवक सुरेश शिंदे, समाजसेविका उर्मिला शिंदे, भाजपाचे वाशी मंडळ अध्यक्ष विजय वाळुंज, भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष सुनील सुतार यांच्यासह भाजपाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी माजी आमदार संदीप नाईक यांनी प्रभाग 61 मधील विविध सोसायट्यांना भेट देऊन तेथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या, ज्यामध्ये सेक्टर 10 येथील रेनबो अपार्टमेंट ओनर्स असोसिएशन, शिवसागर अपार्टमेंट ओनर्स असोसिएशन, ब्लू हेवन अपार्टमेंट ओनर्स असोसिएशन, साईधाम सोसायटी, साई कुटीर सोसायटी, शांतीनगर अपार्टमेंट्स ओनर्स असोसिएशन, भारत अपार्टमेंट ओनर्स असोसिएशन, महालक्ष्मी अपार्टमेंट ओनर्स असोसिएशन, सेक्टर 9 येथील सप्तगिरी अपार्टमेंट ओनर्स असोसिएशन, सुयोग अपार्टमेंट ओनर्स असोसिएशन, आशीर्वाद अपार्टमेंट ओनर्स असोसिएशन, पंचशील अपार्टमेंट ओनर्स असोसिएशन, शिवप्रेरणा अपार्टमेंट ओनर्स असोसिएशन, नक्षत्र अपार्टमेंट ओनर्स असोसिएशन आदी सोसायटीमधील नागरिकांनी भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांचे जोरदार स्वागत करत आपापल्या सोसायटीमध्ये असलेल्या विविध समस्याबाबतचं निवेदन त्यांना सादर केलं. जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनीही येथील नागरिकांच्या समस्या ऐकून घेत त्या सोडवण्याबाबतचं आश्वासन यावेळी दिलं आहे. प्रभाग क्रमांक 61 आज पहिल्यांदा या प्रभागामध्ये आल्यानंतर स्वर्गीय रमेश शिंदेंची आठवण ही आवर्जून येते. आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या सोबत काम करत असताना स्वर्गीय शिंदे साहेब असतील किंवा या परिसरामधील सर्व नागरिक असतील, यांनी प्रत्येकाने आवर्जून नाईक साहेबांचा उल्लेख केलेला आहे. अनेक वर्षापासून या शहराच्या विविध
समस्यांचं निराकरण करण्याकरता किंवा या शहराच्या विकासासोबत असताना नाईक साहेबांशी या वॉर्डचा खूप एक स्नेहाचं रिलेशन नेहमी राहिलेलं आहे आणि तेच आदर आणि प्रेम आज मी आल्यानंतर देखील मला मिळालं. मी सर्व नाईक साहेबांचे कार्यकर्ते आणि आत्ताचे तरुण पदाधिकारी या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आज नवी मुंबई शहर या शहराचं नावलौकिक संपूर्ण राज्यात नाही तर संपूर्ण देशामध्ये आहे. संपूर्ण देशाचं प्रतिनिधित्व असलेलं, महाराष्ट्रातलं प्रतिनिधित्व असलेलं हे शहर, जे स्वच्छ शहर आहे, जे राहण्यालायक शहर आहे, जे सुरक्षित शहर आहे, जे उत्सवांचं शहर आहे, या शहराची हे नावलौकिक भविष्यामध्ये टिकवणं ही प्रत्येकाचं कर्तव्य आहे, प्रत्येकाची जिम्मेदारी आहे. आणि त्यामुळे या विविध प्रश्नांच्या अनुषंगानं सर्व नागरिकांशी संवाद साधणं हे गरजेचं आहे. ते संवाद साधत असताना जे ज्येष्ठ नागरिक ज्यांचं विविध क्षेत्रांमधलं योगदान हे खूप मोठं आहे, कोणी कामगार क्षेत्रामध्ये काम केलं आहे, कोणी बँकिंग क्षेत्रात काम केलं आहे, कोणी शेतकरी आहेत, कोणी व्यापारी आहेत, कोणी केंद्रीय यंत्रणेच्या मध्ये काम केलेलं आहे, कोणी राज्यस्तरावर शासनासोबत काम केलेलं आहे. या प्रत्येक घटकाचा त्यांच्या क्षेत्रामधला अनुभव हा खूप मोठा आहे. म्हणून या वॉर्डमध्ये जाऊन त्या नागरिकांशी संवाद साधणं, एक जे नातं फार पूर्वीपासूनचं निर्माण झालेलं आहे, त्या नात्याचा ओलावा अजून वाढवणं ही देखील नव्या पिढीची त्या ठिकाणी कर्तव्य आणि गरज देखील आहे. आज या संपूर्ण वॉर्डमध्ये जात असताना सोसायट्यांचे अध्यक्ष, पदाधिकारी, जुने कार्यकर्ते यांनी देखील विविध प्रश्न मांडलेले आहेत. काही प्रश्न जे त्वरित आपण सोडू शकतो असे अनेक प्रश्न आहेत. काही प्रश्नांकरता आपल्याला धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील. काही ठिकाणी पाण्याचा प्रश्न आहे, काही ठिकाणी सुरक्षेचा प्रश्न आहे, CCTV लावण्यात याव्या. आमच्या सोसायटीची पेक्षा रोडची हाईट वाढलेली आहे, त्यामुळे ड्रेनेज लाईनचा प्रश्न सोडवला जावा. काही ठिकाणी गार्डनची अवस्था ही बिकट आहे, ती योग्य केली जावी. असे अत्यंत चांगले प्रश्न अभ्यासासहित हे मांडले गेलेले आहेत. आणि मी विश्वासानं सांगतो की जे लगेच सोडणारे प्रश्न आहेत हे साधारणतः महिनाभरात सोडवले जातील. काही विषयांकरता धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील आणि ते देखील जलद गतीनं पूर्ण करण्याचा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. आज खूप मोठ्या संख्येनं आवर्जून ज्येष्ठ ज्यांनी नाईक साहेबांच्या सोबत अनेक वर्ष काम केलेले आहेत, त्यांनी ज्या पद्धतीनं माझं स्वागत केलं, आपलेपणा दाखवला, त्याबद्दल मी खरोखर त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आदरणीय माजी आमदार आणि नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष संदीपजी गणेशजी नाईक साहेब यांच्या वतीने आज सुजनांशी संवाद ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमांमध्ये बऱ्याचशा प्रभाग क्रमांक 61मधील नागरिकांनी आपल्या समस्यांचे निवेदन हे संदीप नाईक साहेबांनी दिलं. काही समस्या संदीप नाईक साहेबांनी जागेवरच सोडवल्या आणि काही समस्यांसाठी त्यांनी एक टाईम पिरियड मागितलेला आहे आणि प्रचंड भरघोस अशा प्रतिसाद लोकांचा मिळालेला आहे. आणि अनेक प्रकारचे नागरिक म्हणजे राजकीय असतील, सामाजिक असतील, कला क्षेत्रातील असतील, आर्मीमधील असतील, नेव्हीमधील असतील, अशा अनेक नागरिकांचा सत्कार आदरणीय संदीप नाईक साहेबांच्या हस्ते झाला. आम्हाला आनंद या गोष्टीचा होतो की आम्ही लोकांना विनंती केली की तुम्ही तुमच्या समस्या घेऊन या. लोकांनी त्या समस्या दिल्याच, परंतु त्यांच्या माध्यमातून संदीप नाईक साहेबांना एक ऊर्जा प्राप्त होईल अशी आम्हाला आशा आहे. भविष्यातील संदीप नाईक साहेबांच्या वाटचालीसाठी आणि पुढील आमदारकीसाठी आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.